महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. महाराष्ट्रातील कामगार आणि उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कामगार कायद्यांअंतर्गत नव्या नियमावलीचा मसुदा जाहीर करण्यात आला असून यामुळे उद्योग क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल घडणार आहेत. या बदलांमुळे कामगार आणि मालक यांच्यातील व्यवहार अधिक सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नव्या नियमांनुसार ज्या कंपन्यांमध्ये 300 पर्यंत कर्मचारी कार्यरत आहेत त्या कंपन्यांना आता कर्मचारी कपात करण्यासाठी सरकारची पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही. यापूर्वी ही मर्यादा 100 कर्मचाऱ्यांपर्यंत होती. त्यामुळे लहान आणि मध्यम उद्योगांना अधिक स्वातंत्र्य मिळणार असून व्यवसाय निर्णय जलद गतीने घेता येणार आहेत. आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आदिवासी विकास विभागांअंतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 14 वर्षांच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवांअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली जाईल. उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून मागील 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ, परीक्षा बोर्ड, संस्थेला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, ग्रंथालय, नियतकालिकांसाठी व वैद्यकीय तपासणीचे शुल्क देण्यात येणार आहेत. कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र सरकारचे केंद्रीय विद्यालय संघटन नवीन केंद्रीय विद्यालय उभारणार असून त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथील 2.5 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 जाहीर करण्यात आले असून त्यानुसार राज्यात 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार संधीची निर्मिती केली जाणार आहे. राज्यभरात एआयच्या संधीचे संतुलन साधण्यासाठी 6 एआय उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जातील. याशिवाय 5 एआय इनोव्हेशन सिटीची स्थापना केली जाणार आहे. राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीसाठी महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल. पायाभूत सुविधा उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी व संनियंत्रण यासाठी आयोग काम करेल. राज्यात पावसाचे आगमन लांबणीवर जाणार आहे. यंदा मान्सूनचे आगमन जूनच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आधीच खबरदारीचा इशारा दिलाय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनाला दिल्याची माहिती आहे. एल निनोमुळे पावसाचे आगमनही 20 जून पर्यंत लांबणीवर पडणार असून मे जून दरम्यान उष्णतेच्या लाटांसह मराठवाडा, विदर्भात तीव्र दुष्काळाचा इशारा देण्यात आलाय. राज्यातील रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबेर चालकांसाठी परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परप्रांतीय आणि हिंदी भाषिक चालकांना मराठी भाषेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने एका विशेष माहिती पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. 1 मे पासून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये या पुस्तकाचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार की नाहीत या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सहमती मिळाल्यास दानवे हे विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राहणार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी शरद कळसकर याला उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. पुणे येथील सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला कळसकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच अपिलावर निकाल देईपर्यंत जामीन मंजूर करण्याची मागणी त्याने केली होती. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विधान परिषदेसाठी जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार ईशान सिद्दीकींचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शिंदेच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आज जाहीर होणार आहेत. राष्ट्रवादी 1 आणि शिंदेच्या 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा आज होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या राजकीय चर्चांवर अखेर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी पडदा टाकलाय. आपण शिवसेनेचा धनुष्यबाण पुन्हा हाती घेत आहोत असं बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या होत्या. त्यासाठी बच्चू कडू प्रहार संघटना देखील शिवसेनेत विलीन करणार असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली आणि कामगारांच्या सृजनातून साकारलेली कोल्हापुरी चप्पल आता जागतिक लक्झरी उत्पादन म्हणून ओळखली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेड इन इंडियाची ताकद जगासमोर प्रभावीपणे मांडल्याचे सांगत कोल्हापुरी चपलेच्या जागतिक ब्रँडसाठी इटलीच्या प्रसिद्ध प्राडा ब्रँड सोबत झालेल्या कराराचे स्वागत केले आहे. भारतीय पारंपरिक चर्मकला जागतिक स्तरावर नेण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा आणि महाराष्ट्राची लीडकॉम यांच्यात नुकताच सामंजस्य करार पार पडला. या करारानुसार कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी प्राडा पुढील 3 वर्षांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणार आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला धमकीचे पत्र आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याची उपराजधानी मानल्या जाणाऱ्या या शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह रेशीम बाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला लक्ष्य केल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय.